वतीनं राज्याचे माजी मंत्री, कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटलांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो। काल त्यांनी नागनाथ अण्णा नायकवडेंच्या जयंती दिनाच्या निमित्तानं एक वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य खासदार मानेंचा सत्कार करताना केलं। काय म्हणाले ते? खासदार माने हे पाकव्याप्त काश्मीर असलेल्या इचलकरंजी शहरातनं निवडून आलेत आणि तरी त्यांनी त्या ठिकाणी वादळातनं दिवा लावलेला आहे। आता या विधानाचा जर शोधबोध घेतला तर 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाचे नेते होते। त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुळे त्यांची ईडीची चौकशी लागली, सीबीआयची चौकशी लागली आणि या चौकशीच्या कारणामुळे त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन त्यांना स्वच्छ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। त्यांच्यावर सध्या असणारे 9 वर्षाचे जे संस्कार आहेत ते भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या भांडुळांचे संस्कार आहेत आणि त्यांच्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य येणं अपेक्षित आहे। कारण भारतीय जनता पक्षाचा आणि RSSचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काहीही काडीचाही संबंध नाही आणि त्यामुळं सातत्यानं अशा पद्धतीची धर्मद्वेषी, देशद्रोही वक्तव्य करायची आणि स्वतःकडे लक्ष वळवून घ्यायचं अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केले। इचलकरंजी हे कष्टकऱ्यांचं गाव आहे, दीनदलितांचं गाव आहे, कामगारांचं गाव आहे। या गावानं GST सारखा महसूल अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळवून दिलाय। महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून याची ओळख आहे। संबंध देशाला आणि देशाबाहेर कापड पुरवण्याचं काम या ठिकाणी इचलकरंजी करते आणि अशा परिस्थितीत इचलकरंजी ही जर तुला पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तुला जोड्यानं हाणण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आज इचलकरंजी समोर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून आमचं सांगणं आहे त्यांना की उद्याच्या काळात त्यांनी तातडीनं इचलकरंजीकरांची माफी मागावी जाहीरपणानं। खासदार माने या ठिकाणी संस्कार स्वीकारत असताना अशा पद्धतीचं वक्तव्य हे पाटील करत असताना त्या ठिकाणी हसत त्या ठिकाणी बसले होते। भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर वक्तव्य आल्यापासून किरकोळ करणारा, रस्त्यावर येणारा यांचा पार्टी यांचा पक्ष या ठिकाणी एकही शब्द बोलत नाही। त्या ठिकाणी असणारे प्रकाश आवाडे हे त्यांचे सहकारी आहेत, सहकारी पक्ष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी बोलत नाहीत। वेगवेगळ्या विषयावर स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि विषयांतर करायचं आणि विधानसभेमध्ये प्रश्न किरकोळ मांडायचे, पण महत्त्वाच्या प्रश्नाला बगल द्यायची ही भूमिका ज्या आवाड्याने घेतली त्या आवाडे बोलत नाहीत। हे सगळे एका पक्षाचे लोक एका संस्काराखाली वाढलेले आहेत आणि ही सगळी मंडळी राष्ट्रद्रोही आहेत का काय आहेत याचा शोध घेणं आवश्यक आहे। म्हणून या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं हर्षवर्धन पाटलांचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो आणि अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।